अफजल खानाचा वध, प्रतापगडचा रणसंग्राम। जय जयकार महाराष्ट्राचा हे महाराष्ट्राचा शूर शिवबाचा शंभू राजाचा शंभू राजाचा शंभू राजाचा शंभू राजाचा शंभू राजाचा शौर्य सळसळले रोमारोमात शौर्य सळसळले रोमारोमात शूरवीर कामास मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास मुजरा तुम्हा करतो शिवाजीची वाढली ख्याती जाहली कीर्ती भवानी देई स्फूर्ती भवानी देई स्फूर्ती घेऊन या प्रथम तोरणा किल्ला गडावर घेण भारी पडला आणि शत्रू सैन्याचा उडवी धुलला शत्रू सैन्याचा आणि अशा माझ्या राजानं 18 पगड जात गोळा केली माळी साडे सिंधी महार महान चामार मुसलमान सुद्धा होते। महाराज मुसलमानांच्या विरुद्ध होते, पण सत्तेची धून या रयतेवरील होणारे अन्याय अत्याचार यांची धुंद ज्याच्या डोळ्यात भरली होती त्यांचा नायनाट करण्यासाठी छत्रपती शिवराय आणि भवानी शमशेर हाती धारण केले होते। आणि मग तो मावळा जमा केला, जीवाला जीव देणारी माणसं होती। जसं आपण सर्वजण श्री हरिगुरु महाराजांच्या चरणावरती आलेला आहात, त्याच पद्धतीने त्या काळामध्ये महाराजांच्या सोबत असणारी माणसं जीवाला जीव देणारे होते। पण ते कसे होते? कसे? हे मर्द मावळे सच्चे सिंहाचे बच्चे नव्हते कुणी कच्चे, नव्हते कुणी कच्चे। शोभाचा बोल जीव की प्राण, शोभाचा बोल जीव की प्राण, शोभाचा बोल जीव की प्राण। स्वधर्मासाठी अर्पणे प्राण राखती भगव्या झेंड्याचा मान। हे मर्द मावळे सच्चे शोभाचा बोल जीव की प्राण, शोभाचा बोल जीव की, शोभाचा बोल जीव की प्राण। स्वधर्मासाठी अर्पणे प्राण राखती भगव्या झेंड्याचा मान, राखती भगव्या झेंड्याचा मान, राखती भगव्या झेंड्याचा मान। आणि अशा या राजाला पकडण्याकरता अफजल खानानं तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि खान निघाला। तो कसा? अब झाला हो पुण्या दंग हे
वीर मदत करण्यास निघाले शिवाजीला धरण्यास, निघाले शिवाजीला धरण्यास, निघाले शिवाजीला धरण्यास. जाताना स्मरून गुरुजीला आणि प्रिय काजीला धरण्यास शिवाजीला, जाताना स्मरून गुरुजीला प्रिय काजीला धरण्यास शिवाजीला. भरा भरा सांगा वेळ कशी काय, म्हणून मी आलो धरावया पाय, म्हणून मी काजी म्हणे दगा हाय हाय हाय, काजी म्हणे दगा हाय हाय हाय, काजी म्हणे दगा. 12,000 फौज घेऊन खान झालेला, खान झालेला. आदिलशहाने अफजल खानाचा सत्कार केला, मानाची वस्त्रे दिली, कट्यार दिली, 12,000 फौज त्याच्या स्वाधीन केली. आता मोहिमेवरती जायच्या अगोदर सत्कार. तुम्हा आम्हाला प्रश्न पडला असेल, मोहीम फतेह करून आल्यानंतर सत्कार करावा लागतो, पण आदिलशहाने अगोदर सत्कार केला. कारण आदिलशहाला माहित होतं अफजल खानानं तबकात मांडलेला पैजेचा विडा उचललेला आहे, बरोबर आहे, पण तो परत येईल की नाही याची गॅरंटी नव्हती. म्हणून अगोदरच सत्कार ओळखून घेतला आणि मग खान निघाला. कसा 12,000 फौज घेऊन खान झालेला, खान झालेला, 12,000 फौज घेऊन खान झालेला, खान झालेला. आला आला वायू वेगान तुळजापुराला, खानानं विजापूर सोडलं, खान तुळजापुरात आला आणि तुळजापुरात आल्यानंतर विचार करू लागला, या शिवाजी राजाला कोण शक्ती देत आहे. ही तुळजा भवानी, भवानी माथेला उचललं भवानी माथेला आणि स्वतःमध्ये घालून भरटलं गेलं. तुळजापूरची भवानी देवी जिच्या कृपा छत्र शिवाजीला, जिच्या कृपा अफजल खानान विचार केला. ही भवानी माता, या भवानी मातेला उचललं, रडलं जात्यामध्ये तिजला भवानी दादा, दादा रे जिरदाजी, ऐका तुम्ही दादा, दादा रे जिरदाजी. भरत जात्यामध्ये तिजलान भवानी दादा, दादा रे. खरानं तुळजापूर सोडलं, खान पंढरपुरात आला. पंढरपुरात आल्यानंतर त्या विठ्ठल आणि रखुमाईचा गजर चालला होता. त्या वारकऱ्यांचा, त्या टाळकऱ्यांचा नाद घुमायला लागला होता. तो कसा 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 सुंदर ते ध्यान. जरा ताट बसा. हंगस हे वाजवले की 12 हे गाणं नाही आहे. मर्द बलदांड पोसुनी पिंड करावे, बंड शाहिराने मदमस्त हत्तीचे गंड करावे थंड शाहिराने, असं हे गाणं आहे. त्यासाठी जरा ताट, फक्त जास्त वेळ घेणार नाही. मला माहित आहे कंटाळा आलाय, कारण मोबाईल जवळ नाही. जवळ आहे पण उपयोग करता येत नाही. उपयोग करता आला असता हे शाहीर इकडेच बघायला लागले. फक्त थोडा वेळ कळ काढा, मला सांभाळून घ्या. तुमचा लहान भाऊ, तुमचा लहान मुलगा म्हणून माझी कळ सोसा. सुंदर ते ध्यान
उभे विठेवरी सुंदर ते या माऊली म्हणताय कारण विठूचा गजर चाललाय मग आपण का करू नये या एवढ्याच उपस्थित आहात का तुम्ही बी आहे ना मग टाळे देत आपण हे करायचंय गजर तुमच्यासाठी शाही मानाचा मुद्दा खरोखर तुम्ही सगळेजण चांगली दाद दिली सकाळी महाप्रसादाला जी गर्दी होती ती कोण होती गर्दी आणि इथं जी आहे ही सगळी दर्दी माणसं ती फक्त महाप्रसाद पण गुरुजीने आज काय ठेवलंय त्यांना एवढंच दिसलं की महाप्रसाद ठेवलंय महाप्रसादानंतर जे ठेवलंय चांगली आहे ना आता खीर ही खीर आहे बरं का याच्यामध्ये हार्मोनियम तबला ढोलकी माईक झांज तुंतुन आणि तुमचा सगळा साथ हे तुम्ही आहे हे गुळ आहे हे आम्ही हे सगळं बदाम म्हणजे एवढे मोठे नाही आम्ही नाहीतर आम्ही एवढं गुळ एवढं स्वस्ताच आहे आणि महागाचं तुम्ही असतील अनंत पुण्याच्या राशी मग मिळे जन्म मानवासी या मानव जन्माचं सार्थ करायचं असेल तर खरोखर आदरणीय श्री हरिगुरु महाराज
यांच्या चरणी लीन होऊन आजचा हा कार्यक्रम करण्याचं मला भाग्य मिळतंय. खरोखर माझी आई वडिलांची माझ्या पुण्याई आहे की या मोठ्या या व्यासपीठावरती काही साधू संत दुपारी या व्यासपीठावरती विराजमान झाले होते आणि त्या व्यासपीठावरती माझ्यासारख्या छोट्या शाहिराचा कार्यक्रम होते. माझं भाग्य आहे. आई वडिलांची माझी पुण्याई आहे. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि श्री हरिगुरु महाराजांची पुण्याई आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यांनी मला साथ दिला आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याचं मला भाग्य लाभलं. म्हणून असं देईल अनंत पुण्याच्या राशी मग मिळे जन्म मानवासी. अशा पद्धतीनं मंडळी गजर चालला होता. तो गजर खानाच्या कानावरती पडताच खान चौताळला. देव देवडा उद्ध्वस्त केली. रस्त्यात गाई चिरल्या. जनावरांचा कडबा जाळला. हिंदूंची घरं मोडली. अशा चिमुकल्यांना उचलावं. चिमुकल्यांना उचलल्यानंतर तलवारीचं टोक वरच्या बाजूला करावं. वरच्या बाजूला टोक केल्यानंतर असल्या चिमुकल्यांना असं हवेत फेकावं. हवेत फेकल्यानंतर त्या टोकावरती चार दिवशी त्या माझ्या पिलांना टाकावं. देव तेवढं उद्ध्वस्त करावी. जनावरांचा कडबा जाळावा. रस्त्यात गाई चिराव्या. आई बहिणींची आबरू घ्यावी. हे साधं कशासाठी असणाऱ्या त्या शिवाजी राजाला कळावं. शिवाजी राजाला कळल्यानंतर त्या शिवाजी राजाला इथपर्यंत यावं. इथपर्यंत आल्यानंतर सापडला तर जिवंत, नाहीतर त्याचा मेलेला मुर्दा विजापूरच्या दरबारात हजर करीन अशी शपथ घेतलेला अफजल खान हे सारे कृत्य करू लागला. मंडळी पण शिवाजी महाराज कच्च्या गुरुचा चेला होता. गनिमी काव्यानं अफजल खानाला पंढरपूर सोडायला लावलं. खान शिंगणापुरात आला. खानाला शिंगणापूर सोडायला लावलं. वाईत आला आणि मग विचार चक्र सुरू झालं. इकडे जगदंबेला राष्ट्रमाता जिजाऊ जगदंबेला साकडं घडायला लागली. माझा बाळ या रयतेचा शोभा आज खानाच्या भेटीला चाललेला आहे आणि यातून निभावून नेण्याची जिम्मेदारी तुझ्यावरती आहे जगदंबे. यातून निभावून नेण्याची जिम्मेदारी तुझ्यावरती आहे. आई दार उघड, दार उघड.